नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रातलं चौथं व्याख्यान आज होणार आहे. माननीय प्राध्यापक डॉक्टर मंजुषा गोखले मॅडम हे व्याख्यान देतील. डॉक्टर गोखले मॅडम यांनी पुण्यातून BA संस्कृत आणि नंतर मुंबई विद्यापीठातून MA संस्कृत केलं. या दोनही वेळेला त्या विद्यापीठामध्ये सर्वप्रथम आल्या. त्यानंतर त्यांनी संस्कृत काव्यासंबंधित PhD केली आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ जवळजवळ 2 तप मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात संस्कृतच्या अध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. या कालावधीत MA, MPhil, PhDच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, संस्कृत विषयक लेखन, त्यामध्ये संस्कृत साहित्याचा इतिहास हे त्यांचं सुप्रसिद्ध पुस्तक आहे. तसंच अनेक संस्कृत एकांकिकांचाही समावेश आहे. तेव्हा अध्यापन, लेखन या कार्यामध्ये प्रदीर्घ काळ व्यतीत केल्यानंतर निवृत्तीनंतर त्या पुन्हा पुण्यात परतलेल्या आहेत. सध्या बालभारतीच्या संस्कृत पाठ्यपुस्तक मंडळाच्या तज्ज्ञ सभासद म्हणून डॉक्टर गोखले मॅडम कार्यरत आहेत. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संस्कृत आणि कला शाखा या विद्याशाखेच्या अधिष्ठाता म्हणजे डीन म्हणून माननीय डॉक्टर मंजुषा गोखले मॅडम काम करत आहेत. त्यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय असेल कालातीत कौटिल्य. माननीय डॉक्टर मंजुषा गोखले. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी त्वामहं प्रार्थये नित्यं व्याख्यानस्यार्थ सिद्धये. नमस्कार श्रोते हो. वसंत व्याख्यानमाला ही पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाच्या मर्मबंधामधली ठेवच आहे. असंख्य पुणेकरांना त्यांच्या कळत्या वयापासून त्यांच्या विचारांना दिशा दिली ती वसंत व्याख्यानमालेने. बुद्धीला खाद्य पुरवलं, मनाला सुसंस्कृत केलं. त्या व्याख्यानमालेमध्ये आज मला हे पुष्प गुंफण्याचं भाग्य लाभतं आहे. त्यासाठी मी आयोजकांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि मग माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करते. कौटिल्य आणि त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ ही दोन्ही नावं आपल्याला परिचयाची असतात. प्राचीन भारतीय इतिहासामधल्या अशा काही मोजक्या व्यक्तींपैकी कौटिल्य हा एक आहे की ज्यांनी इतिहासाला वळण दिलं, शास्त्रांना विकसित केलं, पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं, पुढच्या पिढ्यांसाठी ते मानदंड बनून राहिले. प्रज्ञा, पांडित्य, अनुभव यांचा संयोग त्यांच्या ठिकाणी झाला. अशा ज्या काही महान व्यक्ती भारताच्या प्राचीन इतिहासात होऊन गेल्या, जसं व्याकरण शास्त्रकार पाणिनी आहे, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात शंकराचार्य आहेत, गणित आणि खगोलशास्त्राच्या क्षेत्रात आर्यभट्ट आहेत, नाट्यशास्त्राच्या क्षेत्रात भरतमुनी आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यापैकीच एक म्हणजे अर्थशास्त्रकार कौटिल्य आहे. केवळ भारतातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात पहिला वास्तववादी राजनीती तज्ञ म्हणून कौटिल्याची आज जगभर ख्याती आहे. त्याचा ग्रंथ अर्थशास्त्र हा तर संपूर्ण जगातला अत्यंत प्राचीन आणि अतिशय महत्वाचा असा राज्यशास्त्र विषयक ग्रंथ मानला जातो. कौटिल्याचा काळ साधारणपणे म्हणजे बहुसंख्य विद्वानांच्या मते सुमारे इसवी पूर्व 4थं शतक हा आहे. हा ग्रंथ मुळात कौटिल्याने जरी रचला असला तरी या ग्रंथाला आजचं स्वरूप जे आहे म्हणजे आज उपलब्ध असलेला जो ग्रंथ आहे तो साधारणपणे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये ह्या उपलब्ध स्थितीत पूर्ण झालेला असावा असं आपल्याला संशोधक सांगत असतात. प्रथम अर्थशास्त्र हे जे या ग्रंथाचं नाव आहे त्याच्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. कारण इकॉनॉमिक्स या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द म्हणून आपण अर्थशास्त्र हा शब्द वापरतो. कारण अर्थ या शब्दाचा अर्थ पैसा, संपत्ती असा साधारणपणे केला जातो. पण हा अर्थ कौटिल्याच्या अर्थशास्त्र या संज्ञेमध्ये नाहीये. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ
त्यांच्यापैकी एक पुरुषार्थ म्हणजे अर्थ. माणसाला या पृथ्वीच्या पाठीवर भौतिक जगामध्ये जगत असताना ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतात, गरजेच्या असतात, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश अर्थ या संज्ञेमध्ये होतो. म्हणजे उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, कायदा, संरक्षण अशा कितीतरी. थोडक्यात या भौतिक जीवनामध्ये माणसाला जे काही सुख, शांती, समाधान अपेक्षित असतं, ते अर्थ या संज्ञेमध्ये समाविष्ट होतं. अगदी थोडक्यात सांगायचं तर संपन्न आणि सुरक्षित असं भौतिक जीवन म्हणजे अर्थ हा पुरुषार्थ. आता सर्वसामान्य माणसाला, समाजाला असं जीवन मिळवून देण्याची जबाबदारी ही अर्थातच शासनाची असते. किंबहुना कोणत्याही काळातल्या, कोणत्याही देशातल्या शासन व्यवस्थेचं उद्दिष्टच हे असतं, की त्यांच्या प्रजेला संपन्न, सुरक्षित, विकसित असं भौतिक जीवन प्राप्त करून देणं. अर्थातच त्यासाठी उत्तम प्रशासनाची किंवा उत्तम राज्यकारभाराची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर म्हणून हे शास्त्र, अर्थशास्त्र निर्माण झालेलं आहे, विकसित झालेलं आहे. आजच्या भाषेत आपण अर्थशास्त्राला राजनीतीशास्त्र किंवा राज्य व्यवहारशास्त्र असंही नाव देऊ शकतो. कौटिल्याच्या काळामध्ये राजप्रधान शासन व्यवस्था होती. त्यामुळे राजाला उत्तम प्रशासन कशा पद्धतीने करावं याचं मार्गदर्शन करणं हे कौटिल्याच्या या ग्रंथाचं प्रयोजन आहे. राजा शासन करणार ते समाजावर किंवा प्रजेवर, लोकांवर. ही प्रजा ज्या ठिकाणी राहते ती भूमी त्या शासकाच्या ताब्यात असणं महत्वाचं आहे. आणि मग आपल्या ताब्यात असलेल्या भूमीचं योग्य प्रकारे पालन त्यांनी केलं पाहिजे, तरच प्रजेला अर्थ या पुरुषार्थाची प्राप्ती होणार. म्हणून पृथ्वीचा लाभ आणि पालन कसं करावं हे सांगणारा आपला ग्रंथ आहे, असं कौटिल्याने सुरुवातीलाच नमूद केलेलं आहे. अधर्म, अन्याय, अनर्थ, विद्वेष यांचा नाश करून सुख शांतीची प्रतिष्ठापना करणं हे कौटिल्याचं उद्दिष्ट आहे. आपल्या काळाच्या पुढे जे लोक पाहू शकतात अशा विचारवंतांना आपण द्रष्टे विचारवंत म्हणून ओळखतो. त्यांचे विचार, त्यांचे ग्रंथ, त्यांनी मांडलेली तत्व यांचं महत्व केवळ त्यांच्याच काळापुरतं किंवा त्यांच्याच तेवढ्याच समाजापुरतं मर्यादित असतं असं मुळीच नाही. काळ कोणताही असो, देश किंवा समाज कोणताही असो, त्यांचे विचार हे प्रत्येक काळात, काळाच्या कुठल्याही टप्प्यावर कोणत्याही समाजाला मार्गदर्शक ठरत असतात, उपयुक्त ठरतात, प्रेरणा देणारे ठरतात. म्हणून त्यांना आपण कालातीत असं म्हणतो. कौटिल्य आणि त्याचं अर्थशास्त्र हे असं कालातीत किंबहुना स्थलकालातीत आहे. याविषयी थोडं विवेचन करावं हा आजच्या माझ्या व्याख्यानाचा हेतू आहे. मुळात संपन्न, सुरक्षित, सुसंस्कृत, विकसित अशा भौतिक जीवनाची प्राप्ती होण्यासाठी अधर्म, अनर्थ, अन्याय यांचं निवारण म्हणजे एकूणच भौतिक सुख, शांती आणि समाधान हे आजच्या, उद्याच्याही कोणत्याही राज्य व्यवस्थेचं उद्दिष्ट असतं आणि असलं पाहिजे. त्यासाठी कौटिल्याची कितीतरी तत्व, विचार, धोरणं आज आणि उद्या सुद्धा मार्गदर्शन करणारी आहेत, उपयुक्त ठरणारी आहेत. कौटिल्याच्या या अर्थशास्त्राची व्याप्ती तरी किती आहे? अगदी थोडक्यात सांगायचं तर राज्य व्यवहारामध्ये किंवा राजनीतीच्या क्षेत्रामध्ये जे जे म्हणून काही विषय येतात ते सगळे या अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे गादीवर येणाऱ्या राजाच्या शिक्षणापासून ते त्यांनी कारभार कसा करायचा आहे, त्यांनी राज्यकारभारात वेगवेगळी खाती कशी करायची, खाते प्रमुख कसे नेमायचे, अमात्य, मंत्री, हेर
दूत यासारखे सेवक कसे नेमायचे, गुन्हेगारांना शोधायचं आणि शासन करायचं, राज्यकारभार करत असताना न्याय व्यवस्था अगदी पूर्णत्वाला न्यायची, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची, आपल्या देशातल्या प्रजेला तिच्या सगळ्या भौतिक गरजा पूर्ण कशा करायच्या, त्याचप्रमाणे परकीय राज्यांशी संबंध कसे ठेवायचे, परराष्ट्रीय धोरणं कशी आखायची, मोहीम कशी काढायची, युद्ध कशी करायची, गुप्त कारवाया कशा करायच्या, असे एक ना दोन मी म्हटलं तसं राज्यशास्त्राच्या क्षेत्रात येणारे कुठलाही विषय आपण पहा, तो कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतो असं आपल्याला सांगता येईल. याच अर्थशास्त्रामधली अशी जी स्थलकालातीत अशी जी काही कौटिल्याची तत्व आहेत, विचार आहेत, सिद्धांत आहेत, मत आहेत, त्यांच्यापैकी काही या 1 तासाच्या अवधीमध्ये आपल्या समोर आणावीत, त्यांच्याशी आपला परिचय करून द्यावा, एवढाच मर्यादित हेतू या वेळाच्या मर्यादेमध्ये ठेवणं शक्य आहे. सगळ्यात महत्वाची आणि पहिलीच गोष्ट अशी, की जनतेवर राज्य करणाऱ्या प्रशासकांना उत्तम शिक्षण किंवा प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. स्वयंशिस्त आणि इंद्रिय निग्रह यांचे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजेत, असा कौटिल्याचा आग्रह आहे आणि तो कोणत्याही काळात कधीच अमान्य होणार नाही. विद्या या शब्दाचा अर्थच काय? जाणणे, ज्ञान होणे, माहित करून घेणे या अर्थाच्या विद धातूपासून विद्या हा शब्द सिद्ध होतो. योग्य काय, अयोग्य काय, हितकारक काय आणि हानिकारक काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, हे जिच्यामुळे आपल्याला समजून घेता येतं, तिला विद्या असं नाव आहे. कौटिल्य म्हणतो, विद्या म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर्कशुद्ध विचार, चिंतन, मनन, निरीक्षण, अनुभव आणि या सगळ्याचा जो काही परिपाक झाला, त्याचं व्यवहारामध्ये उपयोजन, ह्या सगळ्या प्रक्रियेला विद्या असं नाव कौटिल्यांनी दिलेलं आहे. विद्येसाठी त्यांनी आणखी एक शब्द वापरलाय, तो फार सुंदर आहे, विनय. विनय म्हणजे नम्रता नव्हे, विनय म्हणजे शिस्तबद्ध, पद्धतशीर असं प्रशिक्षण. या सगळ्या विनय प्रक्रियेचं उद्दिष्ट काय आहे? कौटिल्य म्हणतो, जी गोष्ट प्रजेला मिळालेली नाही ती मिळवून देणे, ही पहिली गोष्ट. नंतर जी गोष्ट प्रजेला मिळालेली आहे त्या गोष्टींचं रक्षण करणे, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ज्या गोष्टींचं रक्षण केलेलं आहे त्या गोष्टींमध्ये भर घालणे, त्या वृद्धिंगत करणे. आणि शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा प्रकारे वृद्धिंगत केलेल्या गोष्टींचं, संपत्तीचं, ऐश्वर्याचं योग्य पद्धतीने उपयोजन करणे, वापर करणे. मला सांगा, कोणत्याही काळातल्या आणि कोणत्याही समाजातल्या शासन व्यवस्थेचं हेच ध्येय असत नाही का? प्रशासनाची पद्धत कशी असावी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची पद्धत कशी असावी, राजांनी कोणती पद्धत अवलंबावी, हे सांगताना कौटिल्य सांगतो की राजांनी नित्य उद्यत दंड असावं. म्हणजे काय? तर राजांनी नित्य सावध राहून कायद्याप्रमाणे राज्य करावं. मात्र त्याचं प्रशासन अति कठोरही असू नये आणि अगदी मुळमुळीत असंही असू नये. तर कठोर प्रशासन आणि मुळमुळीत प्रशासन यांचा सुवर्णमध्य साधता येईल अशा तऱ्हेचं योग्य प्रशासन कोणत्याही राजांनी अंगीकारावं. शेवटी कायदा हा कायदा असतो, पण काम, क्रोध, लोभ, मोह अशा तऱ्हेच्या दोषांमुळे कायदा ज्यांच्या हाती असतो ते लोक कायद्याचा चुकीचा वापर करू शकतात. आणि असा जर कायद्याचा वापर चुकीचा झाला तर प्रजेमध्ये असंतोष निर्माण होतो. पण दुसऱ्या बाजूला जर कायद्याचं राज्यच नसेल तर मग बळी तो कान पिळी अशी परिस्थिती होते. त्यामुळे कायदा सांभाळत असताना, कायद्याचं पालन करत असताना, करवून घेत असताना हा समतोल सांभाळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये
जी मार्गदर्शक तत्व म्हणून सांगितलेली आहेत, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या विचारांचा समावेश निश्चितच केलेला आहे. कायदा योग्य रीतीने पाळला जावा यासाठी तर प्रशासकांना उत्तम प्रशिक्षण देण्याची गरज कौटिल्य पुन्हा पुन्हा आग्रहाने प्रतिपादन करत असतो. त्याच्या मते शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असते. म्हणून तर शासन करणाऱ्या व्यक्तीने अगदी ती व्यक्ती सिंहासनावर किंवा खुर्चीवर असताना सुद्धा सतत शिकत राहिलं पाहिजे. आपल्या भोवती वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञ मंडळींची नेमणूक केली पाहिजे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवलं पाहिजे. ते जे सांगतील त्यावर मनन केलं पाहिजे. स्वतः शिकून प्रजेला सुशिक्षित केलं पाहिजे, सुसंस्कृत केलं पाहिजे. म्हणून तर रघुवंशातल्या दिलीप राजाचं वर्णन करताना कालिदास म्हणतो, की हा दिलीप राजा प्रजेचा पिता होता. कारण तो प्रजेचं रक्षण करीत असे, पालन करीत असे, पण त्याही पेक्षा महत्वाचं तो प्रजेला सुशिक्षित, सुसंस्कृत करीत असे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये प्रशासकांमध्ये सुशिक्षितता, सुसंस्कृतता असण्याचा हा आग्रह आपल्याला नेहमीच दिसून येतो. शासक सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा व्हायचा असेल तर शिक्षणाच्या मुळाशी निर्व्यसनीपणा असायलाच हवा. हावरटपणा, खोटेपणा, वावदूकपणा, द्वेष, मत्सर अशा षड्रिपूंपासून दूर राहण्याचं महत्व प्रशासकासाठी फार महत्वाचं आहे. आजही शिक्षण आहे, सर्वदूर पोचलं आहे, पण हे शिक्षण आपल्याला सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचं शिक्षण देतं का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कौटिल्याच्या मते मूल्य शिक्षण ही केवळ तासिका भरण्यासाठी करायची गोष्ट नाही. मूल्य शिक्षण हे प्रशासकाच्या मनामध्ये रुजलं पाहिजे, व्यक्तिमत्वातून दिसलं पाहिजे, असा कौटिल्याचा आग्रह असतो. कौटिल्याने सांगितलेला राजाचा दिनक्रम किंवा कोणत्याही, मग तो मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, त्यांचा दिनक्रम जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की कौटिल्याच्या दृष्टीमधला आदर्श किंवा उत्तम राजा, उत्कृष्ट राजा होणं, प्रशासक होणं ही फार अवघड गोष्ट आहे, सोपी अजिबात नाही. मग इंद्रिय निग्रह जर करायचा इतका आग्रह असेल तर याचा अर्थ असा होतो का की प्रशासकांनी कधी सुखांचा उपभोगच घेऊ नये? अजिबात नाही. कौटिल्य कुठलीच गोष्ट टोकाला जाऊन सांगत नाही. तो कायम सुवर्ण मध्य काढायच्या खटपटीत असतो. आणि म्हणूनच कौटिल्य इथेही सांगतो की राजांनी अवश्य सुखांचा उपभोग घ्यावा, पण प्रजेचं हित पहिल्यांदा सांभाळून. प्रजेच्या हितामध्ये राजाचं हित आहे, प्रजेच्या सुखामध्ये प्रशासकाचं, शासनकर्त्यांचं सुख आहे. ही कौटिल्याने सांगितलेली गोष्ट आज अगदी हे माझं बोलणं ऐकताना सुद्धा तुम्हाला पदोपदी पटण्यासारखी आहे, यात काहीच वाद नाही. कुठल्याही गोष्टीत मर्यादा सांभाळूनच राजाने वागलं पाहिजे. कोणत्याच गोष्टीतली अमर्यादा प्रजा खपवून घेणार नाही, प्रजेनी खपवून घेता कामा नये. आणि म्हणूनच कौटिल्याची राजेशाही जी आहे ती अनियंत्रित नाही, निरंकुश नाही. अमात्य, पुरोहित यांचं काही प्रमाणात का होईना पण राजावर नियंत्रण असलं पाहिजे. धर्मसंस्थेचं राजावर नियंत्रण असलं पाहिजे, असं कौटिल्य आवर्जून सांगतो. राज्यकारभाराचं विकेंद्रीकरण ही कौटिल्याने मांडलेली पद्धत आहे. राज्यकारभारासाठी वेगवेगळी खाती करावी, जशी आजही आपल्या मंत्रिमंडळात खाते वाटप होत असतं, त्याप्रमाणे ही वेगळी वेगळी खाती असावीत आणि प्रत्येक खात्याचा प्रमुख असावा. त्या प्रमुखाची कर्तव्य कोणती, जबाबदाऱ्या कोणत्या, त्यांची परीक्षा कशी घ्यावी, म्हणजे एकदा खुर्चीवर बसला की पुढची 5 वर्ष त्यांनी काही केलं तरी मरण नाही, अशी परिस्थिती कौटिल्य चालूच देत नाही. सतत आपल्या मंत्र्यांची, अमात्यांची किंवा खाते प्रमुखांची परीक्षा घेत राहावी, असं कौटिल्याचं सांगणं आहे, जे आपल्याला आज सुद्धा निश्चितच पटतं. आणि या सगळ्या मदतनीसांच्या मदतीने त्यांचा सल्ला ऐकून त्यावर विचार करून राजांनी आपले निर्णय घ्यावेत,
असं कौटिल्य पुन्हा पुन्हा सांगत असतो. राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर त्याचा पाया म्हणजे उद्योग आणि व्यवसाय, ज्यांच्यामुळे माणसांना उपजीविका मिळते आणि माणसाचं भौतिक जीवन संपन्न होतं, त्या गोष्टींना वार्ता असं समावेशक नाव आहे. वृत्ती म्हणजे उपजीविका, ती ज्यामुळे होते ती वार्ता. वार्तेचे 3 क्षेत्रांमध्ये विभाजन कौटिल्यांनी केलेले आहे: कृषी, पशुपालन आणि वाणिज्य. कृषी म्हणजे शेती, पण नुसती शेती नव्हे, तर शेतमालावर आधारित उद्योगांची चर्चा कौटिल्य करतो. पर्जन्य मापकाच्या मदतीने पावसाचं मान मोजावं आणि त्याप्रमाणे योग्य ते पीक घ्यावं. पाण्याचे नैसर्गिक साठे तर वापरावेतच, पण जिथे नैसर्गिक साठे नसतील तिथे कृत्रिम पद्धतीने जलाशय, बंधारे घालून बांधावे आणि पाट काढून, कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा करावा. आजच्या भाषेत इरिगेशन सिस्टीम असावी. हे कौटिल्यांनी 2000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासात तसे अनेक पुरावेही मिळतात. पडीक जमीन लागवडीखाली आणायला कौटिल्य उत्तेजन देतो, कारण त्याच्या दृष्टीने पडीक जमीन ठेवणं म्हणजे सरकारी खजिन्यामध्ये तूट सहन करण्यासारखं असतं. जे शेतकरी पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचं कठीण काम करत असतील त्यांना किंवा आपत्तीने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जरूर मदत द्यावी, पण ही मदत कर्जाऊ स्वरूपामध्ये असावी. त्यांना बी बियाणं, खत, बैल किंवा तत्सम पशु, धान्य या प्रकारची मदत देता येऊ शकते, यंत्रसामग्री. पण कौटिल्य सांगतो की त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयीने का होईना पण ही मदत सरकारला परत करायची आहे. सरसकट कर्जमाफी कौटिल्याला मान्यच नाही, कारण असं जर केलं तर राज्याचा खजिना रिकामा होईल आणि मग सगळ्याच प्रजेला त्रासाला तोंड द्यावं लागेल. दुष्काळ पडलेला असेल तेव्हा धान्याचं रेशनिंग करायची कल्पना पहिल्यांदा कौटिल्याने मांडलेली आहे. इतकंच नव्हे तर दुष्काळग्रस्त भागामधल्या प्रजाजनांना त्यांच्यासाठी वेगवेगळी कामं राजांनी काढावीत, म्हणजे आज आपण ज्याला रोजगार हमी योजना म्हणतो तशा प्रकारची कामं सुरू करावी आणि ह्या दुष्काळग्रस्तांना अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पगारापोटी द्याव्या, असं कौटिल्याचं विवेचन आहे. कौटिल्याचं पशुपालन म्हणजे नुसती गाई गुरं सांभाळणं नव्हे, तर पशूंवर आधारित उद्योगांना चालना कशी मिळेल याचा विचार कौटिल्यांनी केलेला आहे. मग तो दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा उद्योग असो, रेशमाचा उद्योग असो, लोकरीचा उद्योग असो, याशिवाय प्राण्यांची उत्तम पैदास करणं आणि प्राण्यांना प्रशिक्षण देणं, हत्ती घोडे यासारख्या प्राण्यांना प्रशिक्षण देणं, याचाही समावेश या पशुपालनामध्ये होतो. वाणिज्य म्हणजे कारखानदारी आणि व्यापार. कारखान्यांचा कच्चा माल हा शेतीमधून, पशुपालनातून आणि जंगलांमधून, खाणींमधून येणार असतो. कच्चा माल जिथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्या जवळच पक्क्या मालाचे कारखाने असावेत. हे औद्योगिक क्रांतीने सांगितलेलं तत्व औद्योगिक क्रांतीच्या 1500 वर्ष आधी कौटिल्याला माहित होतं. व्यापार करायचा तर त्यासाठी रस्ते आणि जलमार्ग यांची सोय करायला पाहिजे. आजही आपण सुवर्ण चतुष्कोन, नद्या जोडणी किंवा वेगवेगळे एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन वगैरेच्या गोष्टी करतो, त्याच्या मागचा हेतू व्यापार आणि दळणवळण वाढावं हाच तर असतो. वार्तेमुळे म्हणजे ह्या कृषी, पशुपाल्य, वाणिज्य यांच्यामुळे राज्याची आर्थिक व्यवस्था बळकट होते. राज्याची अर्थव्यवस्था बळकट असेल तर एका बाजूला प्रजेसाठी वेगवेगळ्या योजना आखून त्या पूर्ण करता येतात, प्रजेला वेगवेगळ्या सोयी मिळवून देता येतात आणि दुसऱ्या बाजूला सैन्य आणि संरक्षण सामग्रीमध्ये भर टाकता येते आणि अशा प्रकारे प्रजेचं स्वास्थ्य आणि संरक्षण दोन्ही गोष्टी साधता येतात. आणि म्हणून कौटिल्यांनी जी हेर व्यवस्था सांगितली किंवा हेर खातं जे ते कौटिल्यांनी विकसित केलेलं आहे ते अगदी आज सुद्धा आपल्या अंतर्गत सुरक्षा दल, पोलीस दल
आणि संरक्षण खात्याचं जे हेरखातं असतं त्यांच्यामध्ये आजही कौटिल्यानी त्याच्या हेर खात्यासाठी सांगितलेल्या ज्या सूचना आहेत त्या आज सुद्धा वापरल्या जातात असं आपल्या लक्षात येईल. इतकंच नव्हे तर कौटिल्य आणखी एक पायरी पुढे जाऊन असं सांगतो की मद्यपान गृह म्हणजे बार ही ठिकाणं मद्यपान करण्यासाठी लोक एकत्र जमतात ती ठिकाणं, त्याचप्रमाणे वेश्या व्यवसाय ज्या ठिकाणी चालतो ती ठिकाणं यांचा सुद्धा उपयोग हेरगिरीसाठी राजांनी करून घेतला पाहिजे. हे कौटिल्याचं सांगणं त्याच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं आणि व्यावहारिक शहाणपणाचं द्योतक आहे असं मला वाटतं. कौटिल्यानी मुलकी आणि फौजदारी अशी दोन्ही प्रकारची न्याय व्यवस्था अगदी सविस्तर सांगितलेली आहे. कौटिल्याच्या कायद्याच्या कक्षेतून कोणीही सुटलेला नाही. कौटिल्याच्या मते कायद्याच्या कक्षेबाहेर कोणीही असू शकत नाही. अगदी सर्वसामान्य कारागीर म्हणजे शिंपी, सोनार, सुतार, लोहार यांनी आपल्या कामात कसूर केली तर त्यांनाही शिक्षा आणि दंड देण्याची तरतूद आहे. तशीच वैद्यांनी म्हणजे डॉक्टरांनी चुकीची औषध योजना केली त्यामुळे रोगी दगावला, रोग्यामध्ये काहीतरी वैगुण्य निर्माण झालं, रोग्याला दुखापत झाली, असं काही झालं तरी त्या वैद्याला शिक्षा करण्याची सोय कौटिल्य करतो. इतकंच नाही तर पुरोहित वर्ग जो कौटिल्याच्या काळामध्ये नट नर्तक अशा कलावंत लोकांनी सुद्धा जर बिदागी घेऊन आपली कला उत्कृष्टपणे सादर करण्याच्या कामात कुचराई केली तर त्यांना सुद्धा दंडनीय अपराध त्यांचा तो मानला जावा असं कौटिल्य सांगतो. कामगार विषयक कायदे साधारणपणे 19व्या शतकात पहिल्यांदा अमेरिकेत आले आणि मग पुढे 20व्या शतकाच्या पूर्वार्धात रशियन राज्यक्रांतीमुळे कामगार विषयक कायद्यांना जगभर चालना मिळाली. पण कौटिल्यानी कामगार विषयक अनेक कायदे सांगून ठेवलेले आहेत. ठरलेलं काम कामगारांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना ठरलेली मजुरी देणं हे तर बंधनकारक आहेच, पण आज आपल्या राज्यघटनेत असलेली जी तरतूद आहे तीही कौटिल्याने सांगून ठेवलेली आहे. ती म्हणजे एकाच प्रकारचं काम करणाऱ्या कामगारांना देशभरामध्ये सगळीकडे सारखंच वेतन मिळालं पाहिजे. अर्थात कामगारांनी जर वेळेत काम पूर्ण केलं नाही तर तो अपराध आहे. कारण कौटिल्य सांगतो की कामामध्ये जर दिरंगाई झाली तर ते काम अवघड होऊन बसतं आणि त्याचा खर्चही वाढत जातो. आज मेट्रो सारखी कितीतरी आस्थापनं जी काही दिरंगाई करताना आपल्याला दिसतात आणि मग त्यांच्या वाढत्या खर्चावरच्या ज्या काही बातम्या आपण वाचतो त्या वाचताना मला तर कौटिल्याची फार आठवण होते. बाल कामगार विषयक कायदे कौटिल्यानी करून ठेवलेले आहेत. 8 वर्षाखालच्या मुलाला कामावर ठेवणं हा अपराध आहे असं तो म्हणतो. अज्ञान मुलांची म्हणजे मुलं सज्ञान होईपर्यंत त्यांची कोणीही खरेदी विक्री केली तर तो दंडनीय गुन्हा आहे. साधू संन्यासी यांच्यासारखे लोकही जर गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा देण्याची तरतूद कौटिल्याच्या कायद्यामध्ये आहे. तेही कायद्याच्या वरती येत नाहीत. सार्वजनिक जागांमधली झाडं तोडणं किंवा जनावरांना दुखापत करणं यासारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी सुद्धा कौटिल्यानी दंडाची सोय केलेली आहे. पुष्कळ वेळा असं होतं, कौटिल्य सांगतो की तपस्वी लोक, स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध लोक, अनाथ, दीनदुबळे असे जे समाजातले घटक आहेत, अगदी पशु सुद्धा ते स्वतः तक्रारी घेऊन कोर्टापुढे येऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला कोर्टानी न्यायाधीशांनी स्वतःच त्यांची चौकशी करून त्यांच्या तक्रारींची आपण होऊन दखल घ्यावी अशी योजना कौटिल्यानी त्याच्या न्याय व्यवस्थेमध्ये करून ठेवलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तेची प्रशासन चांगले कौटिल्य म्हणे असं म्हणता येईल.
कौटिल्याचा दृष्टिकोन हा कायमच अत्यंत लोककल्याणकारी असा राहिलेला आहे. आणि प्रत्येक खात्यामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये कौटिल्याची ही प्रजाहित दक्षता किंवा लोककल्याणाची तळमळ आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाही. अगदी आजच्या घडीला सुद्धा आणि कदाचित उद्या सुद्धा प्रशासन असेलच, पण त्या प्रशासनाला प्रशासन करणाऱ्यांना खरोखरच लोकहिताची तळमळ किती आहे याविषयी शंकाच असू शकते. आणि त्यामुळे कौटिल्यानी सांगितलेली ही जी तत्व आहेत किंवा त्याचे जे लोककल्याणकारी राज्याचे विचार आहेत ते या दृष्टीने खरोखरच काळाच्या पुढे पाहणारे आहेत किंवा कुठल्याही काळात उपयुक्त आहेत असं म्हणावंसं वाटतं. तळागाळातल्या गरजू लोकांना काम पुरवायला कौटिल्य सांगतो. प्रजेचं पालन करणं म्हणजे फुकट पोसणं नव्हे, लोकांना काम मिळवून देणं आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देणं ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कौटिल्य सांगतो की सूत कातण्यासारखी जी कामं असतात ती विधवा बायका, प्रौढ कुमारिका, व्यंग असलेल्या स्त्रिया किंवा वृद्ध दासी, संन्यासिनी, भिक्षुणी, म्हाताऱ्या झालेल्या देवदासी आणि गणिका, मला सांगा आजच्या प्रशासन व्यवस्थेत त्यांची काळजी घेण्याचा काही कायदा आहे का? पण कौटिल्याने सांगितलं आहे की अशा गरजू स्त्रियांना सूत कातण्यासारखं काम द्यावं. त्या जर स्वतः विणकाम खात्याच्या कार्यालयात येऊ शकत नसतील तर त्यांना त्यांच्या घरी काम करायला द्यावं. आणि जर त्या स्वतः विणकाम खात्याच्या कार्यालयात येणार असतील सूत द्यायला आणि पगार घ्यायला, तर त्यांनी पहाटे यावं असं कौटिल्य सांगतो. कशासाठी? कारण त्या बिचाऱ्या बायकांना दिवसा उजेडी लोक आपल्याला बघतील याची लाज वाटत असेल, म्हणून त्यांनी पहाटे यावं. कार्यालयामध्ये या बायका जेव्हा येतील त्यावेळेला केवळ सूत बरोबर आहे ना याची परीक्षा करण्यापुरता दिवा असावा. उगीच विजेचा लखलखाट करून त्या बायकांना उघडं पाडण्याची जरूर नाही. इतकंच नव्हे तर ह्या विणकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गरजू स्त्रियांशी कामाशिवाय इतर गोष्टी बोलू नयेत, त्यांच्या तोंडाकडे पाहू नये, त्यांचा कुठल्याही परिस्थितीत गैरफायदा घेऊ नये. मात्र त्यांना अस्थानी दयाही दाखवू नये. ज्या प्रमाणात आणि ज्या दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे त्या प्रमाणात त्यांना वेतन द्यावं असं कौटिल्य सांगतो. कौटिल्याची कर व्यवस्था जी आहे ती खूपच सविस्तर आहे. कौटिल्य सांगतो की एखादा फळबागेचा मालक जसं आपल्या फळ झाडांना न दुखावता केवळ पिकलेली फळं गोळा करतो, त्याप्रमाणे राजांनी किंवा प्रशासनाने आपल्या प्रजेला त्रास नाही होणार अशा पद्धतीने कर गोळा करावा. मात्र कर हा प्रजेपैकी प्रत्येकाकडून घेतला गेला पाहिजे, मग अगदी तो एक पैसा का असेना. याचं कारण असं की आपण कर भरतो याचा अर्थ आपला हक्क आहे राजाकडून संरक्षण आणि इतर सुखसोयी मिळवण्याचा, याची जाणीव कर भरणाऱ्या सामान्य माणसालाही असली पाहिजे. आणि समोरचा माणूस कर भरतो म्हणजे प्रशासनाची जबाबदारी आहे त्याच्याकडे लक्ष पुरवण्याची, याची जाणीव प्रशासनाला सुद्धा असली पाहिजे असा कौटिल्याचा दृष्टिकोन आहे. मात्र इतका सगळा प्रजाहितवादी दृष्टिकोन ठेवून सुद्धा एक गोष्ट मात्र कौटिल्याने अगदी खुल्या दिलाने कबूलच केलेली आहे आणि आजही आपण ती तितक्याच खुल्या दिलाने कबूल करू की भ्रष्टाचार, लाचखाऊपणा हे अनंत काळचं दुखणं आहे आणि ते अनंत काळ चालूच राहणार आहे. कौटिल्य म्हणतो की राजाचे अधिकारी आणि नोकर, थोडक्यात प्रशासकीय लोक हे संपत्तीचा अपहार करणारच. जसं पाण्यातला मासा पाणी कधी पितो हे कळत नाही, तसं सरकारी खात्यातले लोक पैशाचा अपहार कधी आणि कसा करतील हे सांगता पुरवत नाही. कौटिल्यानी स्वतः असे 40 मार्ग सांगितलेले आहेत की कोणत्या मार्गाने सरकारी अधिकारी आणि नोकर पैसे खातात. पण तरी एवढे 40 गोष्टी सांगितल्यानंतरही कौटिल्यानी हात टेकलेत आणि तो म्हणतो एक वेळ उडत्या पक्ष्यांची पर मोजता येतील, पण
सरकारी नोकर हा कोणत्या मार्गाने पैसे खाईल याचा छडा लावणं मुश्किल आहे. त्यांनी जबरदस्त शिक्षा आणि दंड सांगितलेत, सतत पाहणी करायला सांगितलंय, अधिकाऱ्यांच्या बदल्या करायला सांगितल्यात, हेरांची नेमणूक करायला सांगितली आहे, अनपेक्षित तपासण्या करायला सांगितल्या आहेत. पण तरी कौटिल्य जसा कालातीत आहे, तसा मला वाटतं भ्रष्टाचार सुद्धा कालातीतच आहे. कौटिल्यांनी राज्याची 7 अंग किंवा अवयव सांगितले. राजा, अमात्य म्हणजे मंत्रिमंडळ, जनपद म्हणजे राष्ट्र, दुर्ग म्हणजे किल्ले, कोश म्हणजे खजिना, सैन्य आणि मित्र. आजही थोड्याफार फरकाने कोणत्याही राष्ट्राची हीच 7 अंग असतात. राजा नसेल, पण लोकनियुक्त सरकार असतं, मंत्रिमंडळ असतं, उद्यमशील प्रशासकीय व्यवस्था असते, समृद्ध आणि प्रगत राष्ट्र म्हणजे जनपद असतं, किल्ले नसले तरी सीमेवरती संरक्षणाची ठाणी असतात, खजिना असतोच असतो, सैन्य असतं आणि मित्र राष्ट्र असतात. मित्र राष्ट्रांचं महत्व कौटिल्यांनी खूप सविस्तर सांगितलेलं आहे आणि अगदी आजच्या आपल्या भारतीय राजनीतीचा विचार केला तरी सुद्धा त्यामध्ये कौटिल्याच्या ह्या सांगण्याचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला निश्चित दिसून येतं. कौटिल्याची एक फार मोठी देणगी राजनीती शास्त्राला दिलेली म्हणजे त्यांनी केलेली राजमंडलाची संकल्पना. अर्थशास्त्राचं अध्ययन करून आपल्या राज्याला विकसित करू पाहणारा विजिगीषू राजा हा राजमंडलाच्या मध्यभागी असतो आणि त्याच्या अगदी निकटचा शेजारी, ज्याची सीमा आपल्याला लागून आहे, असा शेजारी म्हणजे आपला स्वाभाविक शत्रू असतो आणि ह्या स्वाभाविक शत्रूचं भान आपल्याला सतत ठेवावं लागतं. हे मला वाटतं भारता इतकं दुसऱ्या कोणालाच चांगलं माहित नसेल. मित्र राष्ट्र असणं हे किती गरजेचं आहे आणि आपल्या शत्रूंच्या विरुद्ध मित्रांची एक फळी उभी करणं ही गोष्ट परराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीमध्ये किती महत्वाची आहे हे भारताने जे आधुनिक काळामध्ये वेगवेगळी धोरणं राबवली, वेगवेगळे करार केले आहेत, त्यातून आपल्याला अगदी सहज समजण्यासारखी आहे. उदाहरणार्थ 1996 पासून आपण दक्षिण आशियाई देशांशी व्यापाराचं सहकार्य करायला सुरुवात केली. 2014 पासून लुक ईस्ट ऍक्ट ईस्ट या धोरणामार्फत आपण आग्नेय आशियाई देशांना आपल्याशी जोडून घेतलं. इस्रायल सारख्या दूरस्थ देशाशी म्हणजे कौटिल्याच्या भाषेतल्या उदासीन देशाशी आपण संबंध प्रस्थापित केले. चीनने हिंदी महासागरामध्ये पाय पसरू नयेत यासाठी आपण आज सिक्युरिटी अँड ग्रोथ ऑफ इंडियन ओशन पॉलिसी राबवतो किंवा सार्क आणि क्वाड यासारख्या योजना आपण कार्यान्वित केलेल्या आहेत. ही सगळी आधुनिक भारतीय परराष्ट्र संबंधातली धोरणं ही कौटिल्याच्या तत्वांवरच आधारित आहेत. कौटिल्याच्या राजमंडलाची संकल्पना ही आपला शेजारी असलेला तो शत्रू आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या मूलभूत संकल्पनेवर आधारलेली आहे आणि जगामध्ये कुठेही कोणत्याही काळात गेलं तरी शत्रू आणि मित्राची राजनीती शास्त्रातली व्याख्या ही अशीच असते, हे आपल्या लक्षात येईल. परराष्ट्रीय धोरण ही कोणत्याही राज्याच्या प्रशासकीय कामातली एक फार महत्वाची गोष्ट असते. कौटिल्यांनी 6 प्रकारची परराष्ट्रीय धोरणं सांगितलेली आहेत आणि अगदी आजही किंवा उद्या सुद्धा जगाच्या पाठीवर कोणताही देश आपल्या परराष्ट्रीय संबंधांचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला तो हीच धोरणं थोडेफार कमी जास्त सुधारित किंवा विकसित पद्धतीने किंवा आपल्या आपल्या सोयीनुसार राबवत असतो. संधी म्हणजे सहकार्यासाठी एकमेकांशी 2 राष्ट्रांनी तह करणे, करार करणे हे पहिलं परराष्ट्रीय धोरण. आजही आपण आपल्या मित्र राष्ट्रांशी अशा प्रकारचे करार करत असतो. आत्ताच बांगलादेशाशी अशा प्रकारच्या मदतीचा करार केल्याचं आपल्याला माहिती आहेच.
विग्रह म्हणजे युद्ध, संधी जर अशक्य झाला आणि शत्रू आपल्याला त्रास द्यायचा थांबत नसेल, तर युद्ध करणं हा शेवटचा पर्याय ठरतो. त्यानंतर यान म्हणजे चढाई करणं, हेही आपण उरी आणि बालाकोटच्या हल्ल्यांमध्ये या धोरणाचा प्रभाव बघितलेला आहे. आसनं हे जे धोरण आहे त्याचा अर्थ, जर आपण दुर्बल असू शत्रूपेक्षा किंवा आता परिस्थिती आपल्याला अनुकूल नसेल, तर शत्रूकडे दुर्लक्ष करणं आणि आपली सामग्री, आपली ताकद वाढवत राहणं, हे एक धोरण आहे. त्यानंतर आपली जर अगदीच तयारी नसेल, आपण फारच दुर्बल असू, तर दुसऱ्या एखाद्या देशाचा आश्रय घेणं, हे एक धोरण आहे. आज चायना आपल्या अनेक छोट्या-छोट्या शेजारी राष्ट्रांच्या बाबतीत संशय देण्याचं म्हणजे त्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचं धोरण राबवतो आहे, हे आपण पाहतोच आहोत. द्वैधी भाव म्हणजे ड्युप्लिसिटी म्हणजे एका देशाशी मैत्री करून त्याच्या मदतीने दुसऱ्या देशाशी युद्ध करणं, हा हा धोरणाचा प्रकार तर आपल्याला परिचित आहेच. पहिल्या दुसऱ्या महायुद्धात युरोपीय दोस्त राष्ट्रांनी अशा तऱ्हेने अमेरिकेचा आश्रय घेऊन, अमेरिकेची मदत घेऊन आक्रमणखोर देशांविरुद्ध लढाई पुकारली आणि जिंकली होती, हे आपल्याला आठवतच आहे. ज्या धोरणामुळे आपल्या राष्ट्राला समृद्धी येईल, बळकटी येईल, आपल्या राष्ट्राचा विकास साधला जाईल आणि आपल्याला त्रास देणाऱ्या अन्य राष्ट्रांवर कुरघोडी करता येईल, अशा धोरणाचा अवलंब करावा, हे कौटिल्याचं सांगणं आजही तितकंच खरं आहे आणि तितकंच ते आजही पाळलं जातं, हे निश्चित. कदाचित कौटिल्याची राजमंडलाची संकल्पना किंवा त्याच्या परराष्ट्रीय धोरणाच्या संकल्पना आज जशाच्या तशा आजच्या काळात वापरता आल्या नाहीत, तरी सुधारित स्वरूपामध्ये त्या निश्चितच जगामध्ये सर्वत्र सर्व काळ वापरल्या जात आहेत आणि जाणार आहेत, हे नक्की आहे. कौटिल्यानी ज्या काही संरक्षण विषयक तरतुदी केलेल्या आहेत किंवा प्रजेच्या कल्याणाच्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यामधल्या आणखी 2-3 महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाहीये. आज आपण मतदार याद्या, आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या गोष्टींचा किंवा सोशल सिक्युरिटी नंबर यासारख्या व्यवस्थांचा उद्घोष करतो आहोत. कौटिल्याने सांगितलंय की प्रत्येक नगरामध्ये जो नगराध्यक्ष म्हणजे आजच्या भाषेत महापौर असेल, त्याच्या कचेरीमध्ये नगरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची नोंद असायला हवी. कुटुंबाच्या सदस्यांची नावं, त्यांची संख्या, त्यात पुरुष किती, स्त्रिया किती, त्यांची वय काय, व्यवसाय काय, उत्पन्नाची साधनं काय, या सगळ्याची नोंद सरकारी खात्यामध्ये केलेली असली पाहिजे, असं कौटिल्याचं सांगणं आहे. आजही विश्व ज्या समस्येला तोंड देत आहे, त्या समस्या म्हणजे अग्निसुरक्षा, अग्नीपासून सुरक्षा राखणं, त्याला कौटिल्यानी प्राधान्य दिलेलं आपल्या लक्षात येतं. आगीच्या मदतीने जे व्यवसाय केले जातात, ते लोकवस्तीपासून दूर असावेत आणि एका जागी एकवटलेले असावेत, म्हणजे तिथे आग लागली तर ती गावभर पसरणार नाही, हे कौटिल्याचं तत्व आजही आपल्याकडे ज्या वेळेला अणुभट्ट्या किंवा तत्सम स्फोटक द्रव्यांचे कारखाने किंवा अशा काही गोष्टी जेव्हा निर्माण केल्या जातात, त्या वेळेला वापरलं जातं, ते वापरावं लागतं, हे आपल्याला माहित आहे. आग विझवण्याची साधनं प्रत्येक घरात, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक कारखान्यात असली पाहिजेत आणि ती कार्यक्षम असली पाहिजेत. याकडे आज आपण कानाडोळा करतो आहे, त्याचे परिणामही भोगतो आहे. पण त्याच्याविषयी खबरदारी घ्यायला कौटिल्यानी पहिल्यांदा सांगितलं आहे. सार्वजनिक स्वच्छता हा आपल्या सगळ्यांचा डोकेदुखीचा विषय आहे. कौटिल्यानी रस्त्यावर कचरा टाकणे, रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करणे किंवा मेलेले प्राणी टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी दंडनीय अपराध म्हणून सांगितलेल्या आहेत. अर्थात त्या एकीकडे कौटिल्याची प्रजेविषयीची जी कळवळ्याची दृष्टी आहे, ती इथंही आपल्याला कळल्याशिवाय राहत नाही. कारण रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करणं हा कायद्याने गुन्हा असला तरी कौटिल्यानी अगदी वृद्ध आणि आजारी लोकांना या कायद्यातून सूट दिली आहे, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे.
रस्ते, गटार व्यवस्था, जलाशय यांची सतत पाहणी करावी आणि त्यांची स्वच्छता कायम ठेवावी, हे कौटिल्याचं सांगणं सुद्धा आजच्या काळात तितकंच किंबहुना जास्तच उपयोगी पडणारं आहे. आज कौटिल्य आणि त्याचं अर्थशास्त्र कालबाह्य झालं आहे का, असं जर कोणी विचारलं, तर मला वाटतं या माझ्या सांगण्यावरून आपणही त्याचं उत्तर माझ्याप्रमाणेच निश्चितच नाही असंच द्याल. आज राजेशाही नसेल, कर पद्धती बदलल्या असतील, युद्धाच्या पद्धती बदलल्या, व्यूहरचना बदलल्या, न्याय व्यवस्थेतले कायदे कानूनही कदाचित बदलले असतील. पण कौटिल्यानी अतिशय आग्रहाने प्रतिपादन केलेल्या 2 गोष्टी मात्र नक्कीच बदललेल्या नाहीत आणि बदलणार सुद्धा नाहीत. त्यातली एक म्हणजे आदर्शवादाचं जोखड मानेवर न बाळगता वास्तववादावर आधारलेलं परराष्ट्रीय धोरण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रजाभिमुख, लोककल्याणकारी अशा राज्याची संकल्पना आणि निकड. कमीत कमी ह्या 2 गोष्टींसाठी तरी कौटिल्य निश्चितच आजही अनुकरणीय आहे, मार्गदर्शन करतो आहे. आजच्या राजकीय व्यवस्थेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची अगदी रेडीमेड उत्तरं कौटिल्यामध्ये नाही मिळणार. पण हे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी जी तात्विक आणि वैचारिक बैठक गरजेची असते, ती नक्कीच आपल्या लोकप्रतिनिधींना आणि आपल्या नोकरशाहीला कौटिल्य देऊच शकतो, यात काहीच वाद नाही. त्यामुळे कौटिल्याचा अभ्यास आज आणि उद्या सुद्धा अनिवार्य आहे. कौटिल्य केवळ शासनकर्त्यांसाठी मार्गदर्शक तत्व सांगतोय असं नव्हे. नाहीतर आपल्याला असं वाटेल की हे सगळं कौटिल्याचं सांगणं हे राजासाठी म्हणजे प्रशासन करणाऱ्यांसाठी आहे. आपला काय संबंध त्याच्याशी? पण मित्र हो, लक्षात घ्या, आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना सुद्धा त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव रोखठोक भाषेमध्ये करून देणारा कौटिल्यच आजच्या घडीला आपल्याला निश्चित उपयोगी पडणार आहे. एखाद्या दीपस्तंभासारखा तो आपल्याला प्रकाश देत राहणार आहे. आणि म्हणूनच कौटिल्य केवळ भारतापुरता मर्यादित नाही किंवा प्राचीन काळापुरता सीमित नाही, तर तो खऱ्या अर्थाने स्थलकालाच्या अतीत आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. श्रोते हो, आपण सर्वांनी माझं हे थोडंसं लांबलेलं भाषण ऐकलत, याबद्दल मी आपल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा मला कौटिल्य या विषयावर भाषण करण्याची संधी, आणि ती सुद्धा पुण्यामध्ये अत्यंत मानाचं स्थान असलेल्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मिळाली, यासाठी मी व्याख्यानमालेच्या संयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.